आता छत्रपतींच्या वाघ्याचा वाद. औरंग्यानंतर वाघ्याची समाधी वादात. ऐतिहासिक वाद पुन्हा राजकारणात. एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी मोठी मागणी केली आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती करतायत. याच संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा ऐतिहासिक विषयावरून वाद उफाळलाय. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा इतिहास काय सांगतो ते समजून घेऊ. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा अशी आख्यायिका. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा वाघ्यानं चितेत उडी घेऊन बलिदान दिलं अशी वदंत आहे. समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात करण्यात आली. समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी देण्यात आला होता. स्मारक ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक असल्याचं बोललं जातं. यापूर्वीही 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला होता. भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दुजोरा दिलाय. वाघ्या कुत्र्यासंदर्भात इतिहासात कोणताही ठोस पुरावा नाही. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली असा दावा कोकाटेंनी केलाय. छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीच्या शेजारीच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि गेली 100 वर्षापूर्वी ती उभारलेली आहे. त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही. हा संदर्भ येतो कुठून? तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे. तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता. ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजेंची यथेच्छ राज्य संन्यासमध्ये बदनामी केलेली आहे, तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे. तर औरंगजेब आणि वाघ्या कुत्राचा विषय हा जुना झालाय. जुने विषय आता बाहेर का काढता असा सवाल अजित पवारांनी केलाय. मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. 1630चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले. आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत. रायगडावर गेली अनेक वर्ष उभी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ही केवळ एक पुतळा नाही तर त्यामागे निष्ठेची भावना आणि ऐतिहासिक वादाचे बरेच गुंतेत. मात्र इतिहासातील जुने वाद उकरण्यात काय हाशील? जनतेच्या मूलभूत गरजा, ग्रामीण भागातील प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यावर चर्चा होणं अपेक्षित असताना गेल्या काही दिवसापासून राज्यात गाजतायत ते खडून गेलेले ऐतिहासिक मुद्दे आणि त्यावरचे निरर्थक वाद. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.